नमस्ते. मुंबई आणि महानगर आणि सर्व परिसरातल्या सर्व पालक, मग त्यामध्ये आई-वडील, काका-काकू, मामा-मामी असले तर आजी-आजोबांसकट, आत्या-मावशी इत्यादी पालक आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी एक खास, विशेष आणि शिवाय माझं वैयक्तिक सुद्धा सस्नेह निमंत्रण तुम्हा सर्वांना मी अत्यंत आनंदाने करतो आहे. ज्या सुमाराला 10वी किंवा 12वीच्या परीक्षा होतात, पुढे 2-3 महिन्यांनी त्याचे निकाल लागायचे असतात आणि घरामध्ये मुलामुलींचंही चिंतन चालू असतं की आता जीवनाची पुढची दिशा काय. त्या जीवन नावाच्या मोठ्या स्थितीमध्ये करिअर नावाचाही प्रकार येतो. व्यक्तिमत्व ते घडवणे, त्याचा विकास, हे सर्व येतो. तर गेली 3 दशकं आपण अशा ह्या काळामध्ये पालक आणि विद्यार्थ्यांचे मेळावे घेतो. नाव त्या शीर्षक विषयाला नाव दिलंय 10वी 12वी किंवा पदवी नंतरचं व्यक्तिमत्वाचा विकास आणि करिअर. आणि संकल्पना ही आहे की या विषयावर मी बोलतो. मला आनंद आहे की आता ही शैक्षणिक चळवळ चालवणारा जणू कोणीतरी मी एकटा अविनाश धर्माधिकारी नाही, एक माझ्याबरोबर कर्तबगार तरुण पिढी टीमच्या टीम आहे. तर मग त्यांच्यातलाही बोलतो, मी बोलतो आणि मग पालक आणि विद्यार्थ्यांशी तो खुला संवाद असतो, प्रश्नोत्तरं असतात. अशी आपल्याला एकत्र ही भेटायची संधी आहे. असा मुंबईचा मेळावा शनिवार 18 एप्रिलला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता सायन्सच वल्लभ सभागृह आहे. मुंबईचं चाणक्य मंडलचं केंद्र DS हायस्कूलमध्ये चालतं. तिच्या शेजारच्या गल्लीमध्ये हे वल्लभ नावाचं अतिशय सुंदर, माझा शब्द अत्यंत सात्विक असं हे सभागृह आहे. तर पालक आणि विद्यार्थ्यांचा हा मेळावा, जिथे मी तुमच्याशी संवाद करणार आहे 10वी 12वी किंवा पदवी नंतरचं करिअर, व्यक्तिमत्व विकसन. आता तर आपण अशी व्यवस्था बसवली आहे की या मेळाव्यांना नाव नोंदणीची पद्धत आहे आणि तुमच्या मनात काय प्रश्न आहेत ते माझ्याकडे आधी पाठवायची व्यवस्था आहे. तर मी सर्वांना निमंत्रण देताना खास आठवण करून देतो की 10वी 12वी पदवी, पुढं जीवन, त्यातला व्यक्तिमत्वाचा विकास, करिअरची जडणघडण, या संदर्भात तुम्हाला माझ्यापर्यंत जे प्रश्न पोचते करायचे ते जरूर आधी ते पाठवा, मला आधी मिळतील आणि मध्यवर्ती तो विषय ठेवून आपण सर्व बोलूयात. वाट पाहतो मी पण सर्वांची. शनिवार 18 एप्रिल मुंबई आणि परिसरासाठीचा हा मेळावा सायनच्या वल्लभ सभागृहामध्ये सायंकाळी ठीक 6 वाजता. सर्वांना सस्नेह निमंत्रण पण आहे आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छाही आहेतच.